नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला जायचा होता उक्कळ घालूक. मग काय सकाळीच उठलो, चहा वगैरे पियालो आणि बैल घेऊन आम्ही निघालो. अर्ध्यावर येऊन बघतो तर काय वाळांका पाणी तर मरणाचाच झाला होता. मग आपल्या गणूक लागली होती सूक. मग गणून पाणी वगैरे पिलान आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं आम्ही आलो वर येऊन बघतो तर काय सर्व तर काय एकदम तयार झालेलं होतं. तसं काय एकदम लावच्या लायकीचंच झालं होतं. आणि उकळ बघशाल तर काय बहुतेक लोकांनी आटपल्यानेच होती, आपलीच उकळ होती. आम्ही पण थोडी लेटच सुरुवात केला, त्याच्याबद्दल काय विषय नाही. मग आम्ही आला वरती येऊन बघता तर काय खरोखरच उकळ तर फक्त आपलीच रवलेली आहे. बाकी लोकांची उकळ झाली होती. मग काय तात्याक सांगितले पावसानं सुद्धा वातावरण केलं नाही, पटापट नागर वगैरे बांधूक घे. मग तात्यानं पहिल्यांदा जोकाड बांधला आणि त्याच्यानंतर मग नागर बांधूक सुरुवात केला. नागर बांधूचं म्हणजे काय एकदम सोप्पाच काम आहे. आणि बैलांच्या अंगावर बघशाल तर काय मास्का मरणाचीच बसली होती. बैल तर काय धड उभं राहत नव्हतं. मग कसा बसा नागर बांधून घेतला आणि त्याच्यानंतर मग नागरूक सुरुवात केला. आणि तसा मी तुमका बोलले होते की पेरणी ते लावणीपर्यंत तुमका मी ब्लॉग टाकणार आहे. त्याच्यानंतर हा पेरणीच्या नंतर हा उकळचा दुसरा ब्लॉग आहे आपला. ह्याच्यानंतर डायरेक्ट आता लावणीची व्हिडिओ टाकणार आहे मी. आता दुडावणी करायला लागेल तर आपल्याला टाईम नाहीच आहे. एकतर उकळच करू उशीर झालेला आहे. पाऊससुद्धा बरेच दिवस गेला होता, त्याच्याबद्दल काय विषय नाही. पण आता काय टेन्शन नाही, आम्ही थोड्या दिवसात करू लावणीची सुरुवात. मग तेव्हा तुमच्यापाशी मी व्हिडिओ पोचवीन लगेचच. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करायला देखील विसरू नका. आणि त्याच्यानंतर नागरून वगैरे झाला आणि मग बैल घेतलं आणि आम्ही आलो घराकडे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.